ज्ञानेश्वरी पठण अध्याय 8 ओव्या 141 ते 160 श्लोक 16 ते 19। जे दैन्याचे दुभते जे महाभयाते वाढविते जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल जे दुर्मतीचे मूळ जे कुकर्माचे फळ जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची जे संसाराचे बैसणे जे विकाराचे उद्याने जे सकळ रोगांचे भाणे वाढिले आहे जे काळाचा खिचू शिठा जे आशेचा अंगवठा जन्म मरणाचा ओलिवटा स्वभावे जे भुलीचे भरीव जे विकल्पाचे ऊतीव किंबहुना पेव विंचवाचे जे व्याघ्राचे क्षेत्र जे पंद्यांगणाचे मैत्र जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित जे लावेचा कळवळा निवालिया विषयोदकाचा गळाळा जे विश्वासू अंगवळा संसोराचा जे कोढियेचे खेव जे काळ सर्पाचे मार्दव गोरियेचे स्वभाव गायन जे वैर्याचा पाहुणेरू जे दुर्जनाचा आदरू हे असो जे सागरू अनर्थाचा जे स्वप्नी देखिले स्वप्न जे मृगजळे सासिन्न देवन जे धूम्ररजाचे गगन ओतले आहे ऐसे जे हे शरीर ते नपवतीची पुढती नर जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे ब्रह्मभुवनाल्लोका पुनरावृत्तीनोऽर्जुन मामुपेत्य कौन्तेय पुनर्जन्मन विद्यते। हे रवी ब्रह्मपणाचे भडसे न चुकतीचीच पुनरावृत्तीचे वळसे परिनिवटलियाचे जैसे पोटन दुखे नाथरीचे इल्यानंतरे न बुडीजे स्वप्नीचे नि महापुरे तेवी माते पावले ते संसारे लिंपतीची ना हे रवी जगदाकारचे सिरे जे चिरस्थायी याचे धुरे ब्रह्मभुवन या चवरे लोकछळाचे जे गावीचा पावन पहारो देववरी एका अमरेंद्राचा आयुष्य न धरी वेळोनी पांती उठी एकसरी 14 जणांची सहस्रयुग पर्यंत महर्याद ब्रह्मणो विदो
रात्रियुगत सहस्रांतां तेवो रात्रविदो जना जै चौखडिया सहस्र जाये तैठाये ठाव विळूची होये आणि तैसेची सहस्रवरी पाहे रात्री जेथ एवढी अवरात्र जेथीचे तेणे लोटती जे भाग्याचे देखती ते स्वर्गीचे चिरंजीव वीरासुरगणांची नवाई विशेषे सांगावे येत काही मुद्दल इंद्राचीच दशा पाही जे देहाचे 14 परी ब्रह्मयाची आहे 8 पहारा ते आपुलिया डोळा देखते जे आहाती गा तया ते अहोरात्रविद म्हणिपे अव्यक्ताद् व्यक्तयत् सर्व प्रभवन्त्यहरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसन्निके भूतग्राम सर्वायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशपार्थ प्रभवन्तहरागमे तये ब्रह्मभुवनी दिवसे पाहे ते वेळी गणनाक्यहीन समाये ऐसे अव्यक्ताचे होये व्यक्त विश्व रामकृष्ण हरी।